दुखतंय ना? जा ना अजून शिरे उपमे करायला. शमिका, हे का करतेस तू सगळं? अभि, पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारून उत्तर बदलणार का माझं? कालपर्यंत तुला कोणी काही बोललं की मी पुढे यायचो, वाद घालायचो, पण आता तूच असा स्टँड घेतलायस की मला काही बोलताच येत नाही. मी वीक पडतो ग शमिका. आधीच आजी चुकीची वागते हे सांगताना माझ्या नाकी 9 येतात. पेशन्स संपतो माझा. आणि त्यात माझ्या आयुष्यात एक बुद्धू मुलगी आली, जी सगळं काही मान झुकून खरं करायला निघाली. अशी काय बघतेस? तुझ्याच बद्दल बोलतोय मी. शमिका, आजकालच्या काळात कुणीही असं वागत नसेल. असं काही नाही. माझ्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरी ती असंच वागली असती. कारण असं वागल्याने तू मिळणारस ना. अच्छा, म्हणजे सगळ्याच मुली बुद्धू असतात तर? अभि, बुद्धू म्हण किंवा काही म्हण, पण खरं सांगू, तुमचं घर खूप आवडतं मला. तुला माहितीये, अमेरिकेत एकाच घरात फॅमिलीज नाही, पेइंग गेस्ट राहतात. एकाच फॅमिलीत राहूनही आपल्या घरात कोण दुःखी आहे, कोण आजारी आहे, कोणाच्या आयुष्यात काय घडतंय, काही पत्ता नसतो कुणाला. मुलाच्या रूमसाठी हजारो डॉलर्स खर्च करून एकदाही त्याच्या रूम मध्ये न जाणारे बाबा पाहिलेत मी तिथे. आणि म्हणून सांगते, मला खरंच आवडतं तुमचं घर. कारण या घरात माणसं राहतात, एकमेकांवर प्रेम करणारी, एकमेकांवर माया करणारी, एकमेकांची काळजी घेणारी, एकमेकांसाठी रडणारी, भांडणारी, एकमेकाचा आनंद जपणारी माणसं राहतात इथे. आणि हे आनंदाचे सारे क्षण मी परत आणीन, जे मी इथे आल्या आल्या पाहिले होते. आय एम शुअर तू करशील हे सगळं. काय झालं? काय नाही रे, विचार करते शिरा कसा झाला असेल. छानच झाला असेल. शमिका, मला माहिती आहे आज खूप गोंधळ झाले, तुला खूप त्रासही झालाय. अभि, चल आज मी तुला डिनरला घेऊन जातो. जाऊया ना. अभि, आपण रियाला पण आपल्या बरोबर घेऊन जाऊया. तिला गरज आहे रे सध्या, म्हणून. जाऊया. मी माधुरीला पण विचारतो. आज नेमकी मेघना मैत्रिणीकडे राहायला गेली. अच्छा. रक्षाबंधन झालं पण माधुरीला काही गिफ्ट पण नाही दिलं मी. ऍटलीस्ट ट्रीट तरी. चालेल. बरं ऐक, माझी 2-4 कामं आहेत, मी ती करते आणि तुला फोन करते, मग जाऊ आपण. लवकर फोन कर. निघू? या. बाय. बाय. अभि, हा? शमिका कुठे आहे? आता गेली का ग? अरे काही नाही, तिला जास्त लागलाय का बघायला आले होते. नाही, शी इज ओके. आणि हो, शिरा छान झाला होता. माधुरी, थँक्स. चल आज तुला पण डिनरला नेतो. तुला पण म्हणजे? ओ, शमिका, नको रे, तुम्हाला तुमची स्पेस मिळू दे. अरे स्पेस कसली? ती रिया पण येते. अच्छा, म्हणून तुम्हाला नेतोस? नाही रे, तुम्ही तिघं जा, आपण परत कधीतरी जाऊयात. आणि तसंही विपुल येईलच इतक्यात. बाय द वे अभि, रियाला काय झालं होतं? बरी आहे ना आता ती? हो, बरी आहे ना. इथे बसूया.
काय झालं? अभि जरा महाग आहे रेस्टॉरंट, नाही? असेल मग. नाही म्हणजे कशाला इतक्या एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट मध्ये? शमिका, मी तुला साध्या सुध्या ठिकाणी नेईल असं वाटतंय तुला? आणि स्पेशली सध्या तुला आजी जसं वागवते, यू डिझर्व समथिंग स्पेशल. पण अभि, अरे पण अभि, तुझ्याकडे नोकरी नाही, उगीच एवढा खर्च कशाला, असंच ना? शमिका, नोकरी नसली म्हणून काय झालं? माझे सेव्हिंग्स आहे, त्यामुळे अधूनमधून एखादी अशी ट्रीट चालते. ओके ओके. Hey, Abhijit! What a pleasant surprise. डिनर भी और डेजर्ट्स भी. हे बिल कोण भरणार आहे डिनरचं? आय मीन शमिका की प्रिया? Anyways, it hardly matters. You continue. Enjoy, okay? मी त्याला सोडणार नाहीये. रिया, रिया, राहू दे ना. मला इथे तमाशे नकोत. आपण जेवायला आलोय ना नीट. अरे मग काय झालं? तो तो समजतो काय स्वतःला? हा, तो कसा बोलला तुझ्याशी, कसा वागला तो? सोड ना, मला भांडायचं नाही यार. अभि, कोण आहे रे तो? आणि आपल्या समोर पैशांचा माज दाखवतो तो? रिया, एकदा सांगितलं ना, कशाला आपण त्याच्यासारखं चीप व्हायचं? शांत हो तू जरा. ओके ओके शमी, मी तमाशा करणार नाहीये. आय प्रॉमिस. हा, पण मी त्याला आज सोडणार नाहीये. मी अशी जाऊ देणार नाही त्याला. शमी, शमी, प्लीज प्लीज लेट मी गो. शमी, रिया, प्लीज. एक्सक्यूज मी लेडीज अँड जेंटलमॅन. आज इथे आपल्या शहरातील सगळ्यात मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट नीना प्रभू यांचा मुलगा जय प्रभू आलाय. आणि त्याचा आज आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. सो आज इथे जी लोक उपस्थित आहेत त्या सगळ्यांसाठी कॉकटेल्स आणि डिनर जय प्रभू स्पॉन्सर करतील. या, एन्जॉय. चीयर्स. पैशांचा माज करायचा असेल ना तर असा कर. स्टाईल, यू नो.
असं बघू नका आता माझ्याकडे. मी जे केलंय तेच करायला हवं होतं. सो रिया राजे, ज्या आनंदी ओकेशन साठी मी आज इथं सगळ्यांना फुकट खाऊ पिऊ घालायचं आहे, ते ओकेशन, ते रिझन मला कळू शकेल का? या शुअर, वाय नॉट. अभिजितचं म्हणजे तुझ्या भावाचं लग्न एका सुंदर आणि छान मुलीशी होत आहे ना लवकरच. तेच ऑकेजन समज. हं? जय, रिया, आता बास, थांबवा. इथे मला तमाशे नको. जय, तू प्लीज जा. हा इथे असताना ते शक्य नाहीये अभि. म्हणून किमान मी याला ह्याची जागा तरी दाखवून देते. खूप माज आहे ना तुला तुझ्या पैशाचा. मला तुला हे बोलून दाखवायचं नव्हतं जय, पण तू वेळ आणली अशी माझ्या. मला नीना आंटीबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, पण तू ज्या 20% शेअर्सवर उड्या मारतोयस ना जय, 20 वर्षांपूर्वी माझ्या मम्माने तुझ्या मम्माला आमच्या कंपनीत जॉब मिळवून दिला. चल ठीक आहे, तुझ्या मम्माने खूप खूप मेहनत घेतली, खूप मनापासून काम केलं, म्हणून त्यांना ही आज त्यांची पोझिशन मिळाली. पण तुझं काय? तू तर उगाच आवाज चढवून बोलतोस. तुझा माज, रुबाब आणि तुझी मस्ती आहे ना, ती नीना आंटींच्या जीवावर आहे. कळलं? कळलं कळलं मिस्रिया, बऱ्याच गोष्टी कळल्या. एक गोष्ट फक्त मला कळली नाही. तुमचं काय चाललंय? हं? तू अभिजितच्या साईडने इतकी बोलतेस, शमिका पण कधी बोलली नव्हती. अभिजित, शमिकाने तुझं मन भरलं नाही का? हं? म्हणून आता रिया. गुड गुड अभिजित. एक्सक्यूज मी सर, माझे कस्टमर डिस्टर्ब होते. ए जय, जय, काय आपल्या गोष्टी चव्हाट्यावर आणतोस? गाईज, प्लीज कॅरी ऑन. आय एम सॉरी टू बॉदर यू. का मागे लागतोस तिच्या? ऑफकोर्स, पैशासाठी. ए शट अप, ओके? आणि मला काय पडले का तुमच्या पैशांची? उलट तुझ्याच मॉमला जाऊन विचार. ती सतत माझ्या मागे लागत असते, शमिकाशी लग्न कर, शमिकाशी लग्न कर. आणि कारणही तिलाच विचार, ओके? ममा ममा का फोर्स करेल? कारण तिला वाटतं की ही फॅमिली ओळखीची आहे, रिच आहे. शमी इथे लवकर सेटल होईल. दुसरं काय कारण असणार? पण आता ते शक्य नाहीये, कारण ह्याचे सगळे रंगढंग कळलेत आता आपल्याला. जय, तू आणि अभिजित लहानपणापासून एकत्र आहात, राईट? तरीही इतके कसे वेगळे तुम्ही? तुला अभिजित कडून कधीही काहीही शिकावंसं वाटलं नाही? सगळं तुझ्याकडे आणि तरीही तुझ्याकडे काहीही नाहीये. आणि मला अभिमान आहे, भले अभिकडे तुझ्या कंपॅरिझन मध्ये कमी गोष्टी असतील,
पण तरीही सगळं आहे त्याच्याकडे. कळलं? मला कळत नाही तुझी प्रत्येक गोष्ट इतकी चीप कशी असते रे. ए हॅलो, तुम्ही दोघी स्वतःला समजता काय? हा? सर प्लीज, तुम्ही आमची प्रॉपर्टी खराब करताय. इथं अजून बरंच काय खराब होणार आहे. इधर काढ, लीफ. हे माझं काय? हा जो माणूस आहे ना इथे, जो खूप माज करतोय, ह्याची हाडं आज इथे खिळखिळी होणार आहेत. त्यामुळे ह्याचं हॉस्पिटल, ह्याची ॲम्ब्युलन्स, ह्याचं औषध पाणी, या सगळ्यांसाठी हे माझं डेबिट कार्ड. जय, रिया, हा तुमचा श्रीमंतीचा शो ऑफ बंद करा. हे घ्या, हे पैसे जेवणाचे. शमिका, चल, आपल्याला नाही थांबायचंय. रिया, तुझंही झालं असेल तर चल लवकर. ते काढू चल. एक मिनिट. पैसा फेक, तमाशा देख. पण तमाशा अजून संपलेला नाहीये. माझ्या कॅरेक्टर विषयी बोलताय ना? आय होप तुमचंही कॅरेक्टर नीट असेल. आणि रिया, हिच्या विषयी तर बोलायलाच नको. रिया काय ग, पहिले अँडी, मग राहुल, आणि शमिका, तुझंही असेल ना कोणावर तरी क्रश. US मध्ये असताना तुझं एखादं अफेअर असेल ना? अभि, बघ रे बाबा, म्हणजे काय, तू माझा भाऊ आहेस ना, म्हणून मला तुझी काळजी वाटते. लग्न अगोदर आपल्या बायकोचं कॅरेक्टर क्लीन आहे की नाही हे नीट बघून घ्या. कारण काय, शमिका माझ्या घरी राहिली, माझ्या 10 बेडरूम्स पैकी एका. यु नो, कधी काही घडू शकतं. काही घडलं असेल, आमच्या. बट शमिका इज स्मार्ट, आणि मुली असतातच स्मार्ट. हे सगळं प्रकरण कसं दाबता येईल हे त्यांना खूप चांगलं माहिती असतं. बघ बाबा अभिजित, आय एम जस्ट वॉर्निंग यू. शट अप जय. काय बोलतोस तू हे? किती किती खालच्या पातळीला येऊन. जय, काही गोष्टी मला पब्लिक मध्ये झालेल्या आवडत नाही, स्वतःहूनही नाही, आणि दुसऱ्या कोणी केलेल्याही आवडत नाहीत. आणि जेव्हा मी म्हणतो एखादी गोष्ट 4 चौकात नको, लोकांमध्ये नको, तेव्हा समोरच्या माणसानं आपलं तोंड बंद ठेवावं अशी अपेक्षा असते माझी. पण काही गोष्टी लोकांच्यात झालेल्या मलाही आवडतात. या अशा माझे हिशोब अजून बाकी आहेत.
चल शमी.